नमस्कार मैत्रिणींनो, चॅनल मध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे। तर तुम्ही पाहू शकता मी आज पूर्ण 12 ब्लाउज कट केलेले आहेत आणि ते सुद्धा एकदम थोड्या वेळेत। आता मी ब्लाउज बऱ्याच वर्ष झालं शिवते, त्याच्यामुळे मला माहित आहे, कारण का शिवण्यापेक्षा ब्लाउज कटिंग करणं हे खूपच अवघड काम वाटतं आपल्याला आणि जड वाटतं। जर ब्लाउज कटिंग केलेलं असलं तर ब्लाउज पटकन शिवणं होतं। तर कटिंग सोप्या पद्धतीत कशी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत चॅनलवर शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर तुम्ही पाहू शकता आता हे वेगवेगळे प्रकारचे ब्लाउज पीस आहेत आणि ते सुद्धा सिंपल। पण हे ब्लाउज पीस एकाच कस्टमरचे आहेत, पण ह्याचं फॅब्रिक जे आहे, ह्या ब्लाउज पीसचं फॅब्रिक जे आहे ते सेम नाही। म्हणजे काही फॅब्रिक कॉटनचं आहे, तर काही सुळसुळीत आहे, काही अगदीच मऊ आहे, काही फिस म्हणजे जे सटकतं तसलं आहे। तर हे सगळे आपण एकावर एक जरी ठेवून शिवायचं म्हणलं तरी सुद्धा बऱ्याच वेळेस कटिंगच्या वेळेस कपडा इकडं तिकडं जातो। तर ह्याच्यावर सोपा उपाय म्हणून आता जसं की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो, तर सगळ्या टेलर मैत्रिणी ब्लाउजला टाच पिना लावतात, म्हणजेच जे ब्लाउज कटिंगच्या पिना असतात त्या पिना लावतात। पण मी त्या पिना बघितल्या तर त्या पिना मला सापडल्या नाहीत आणि ज्या कायम ब्लाउज शिवतात त्या मैत्रिणींना माहित असेल की साध्या ब्लाउज मध्ये त्या पिना काही व्यवस्थित बसत नाहीत आणि म्हणजे पिना बसवायला प्रॉब्लेम होतो आणि वेळही त्याच्यामध्ये खूप जातो। पण तसं तर माझ्याकडे त्या पिना काही नव्हत्या आणि मला काही त्या पिना सापडल्या नाही, म्हणून मी जवळच असलेलं जो आपण कपड्याला चिमटे लावतो ते चिमटे घेतले आणि ब्लाउजला यूज करायचा प्रयत्न म्हणून म्हणजे चांगला प्रयत्न किंवा माझी गरज असं समजू शकता, ते ब्लाउज पिसाला लावून घेतले। कारण अशा प्रकारच्या ब्लाउजवर लवकर जास्त एकतर कातर चालत नाही, चालली तर कातर प्रत्येक फॅब्रिक वेगळा असल्यामुळे प्रॉब्लेम होतो आणि ह्याच जागेवर आपलं अस्तर असलं तर अस्तरचं सगळं फॅब्रिक सेम असतं, आपण 4 अस्तरही एकत्र कट करून शकतो आणि ज्या नियमितपणे ब्लाउज शिवतात त्या मैत्रिणी तर हे नक्कीच समजू शकतात। तर चला मग मी अशा प्रकारे अगोदर एक आपलं साधं ब्लाउज जे आहे ते कटिंग करून घेतलं होतं, म्हणजेच त्याच मापाचं त्याच ताईचं ब्लाउज कट करून घेतलं होतं। पेपर कटिंगची गरज नव्हती, कारण का माप कमी आणि थोडंसं आहे। तर हे पहा छोटंसं म्हणजे बारीक माप आहे, तर त्या मापावर ब्लाउज कट करून घेतला आणि तेच आपण बाकीचे मी 3 ब्लाउज हातरून घेतलेले आहेत आणि त्या 3 ब्लाउजवर व्यवस्थित असं ते ब्लाउज कट केलेलं जे माप होतं ते ठेवून घेतलं आणि त्याला व्यवस्थित असे चिमटे लावून घेतले। आता ह्यानी काय होतं, बऱ्याच वेळेस आपण सुई जबरदस्ती बसवायला गेलो तर साध्या ब्लाउजला होल पडतात, अस्तरला काही एवढासा फरक पडत नाही, पण साध्या ब्लाउजला होल पडतात आणि ते नंतर दिसून येतात। पण ह्याच्यावर होल वगैरे पडायची चिंता नाही, आपण जसे पाहिजे तसे पटकिनी लावून घेतो। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ह्या प्रकारे। आणि ह्याने काय होतं, आपला वेळही वाचतो, नंतर आपल्याला चॉकने मार्किंग करायची ही गरज लागत नाही आणि आपल्याला जसं हवं आहे तसं आपण ब्लाउज पीस फिरवून कटिंग करून घेऊ शकतो। पण मला माहित आहे बऱ्याच मैत्रिणींना फक्त हे व्हिडिओ व्ह्यूज साठी टाकला आहे असं वाटणार आहे, पण ज्या मैत्रिणींना ही पद्धत आवडली त्या नक्कीच मला शेअर करू शकतात किंवा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही पद्धत कशी वाटली। तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं मी हे कटोरी पण कट करून घेतलेली आहे आणि हालत नाही किंवा कपडा सुळसुळा जरी असला तरी इकडून तिकडं सुद्धा जात नाही। मी ह्याच प्रकारे तुम्हाला शेवटला अस्तरचे ब्लाउजही कट करून दाखवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता आता मी शोल्डर पट्टी ठेवली आणि ही कट करून घेते। पण मला सगळ्या मैत्रिणींना एक नक्की सांगावंसं वाटेल, तुम्ही जो प्रत्येक व्हिडिओ बघता तो आवडला तर ट्राय करीत जा, लक्षात आला तर तुम्ही अप्लाय करीत जा आपल्या ब्लाउज पीसावर। ते माझे व्हिडिओ असोत किंवा तुम्ही दुसरे कोणतेही व्हिडिओ पहा, जर काहीतरी तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय आणि ते जर तुम्हाला कळालं किंवा समजलं तरच तुम्ही ट्राय करत जा, कारण का लोकांचे महाग मोलाचे कपडे असतात, ते आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवून ते कपडे आपल्याकडे आणून देतात आणि ते आपल्याला त्यांच्या स्वप्नात म्हणजे जसे स्वप्नात आहेत तसे आपल्याला ते तयार करून त्यांना द्यायचे असतात। पण त्याच्यातच काय करतो आपण, व्हिडिओ एखादा बघतो आणि ट्राय करायला जातो किंवा आपण तसं करण्याचा प्रयत्न करतो, पण बऱ्याच वेळेस आपल्या लक्षात आलेलं नसतं किंवा आपण त्याचं जसं त्या व्हिडिओ आहे ते करण्याचा प्रयत्नात आपण काहीतरी भलतंच करतो आणि जे व्हिडिओ बनवतात त्यांना दोष देऊन टाकतो। पण ज्या वेळेस आपल्या पूर्ण गोष्ट लक्षात येत नाही तोपर्यंत आपण तो व्हिडिओ अप्लाय करू नये, हा माझं वैयक्तिक मत आहे। बरेच व्हिडिओ महत्त्वाचे सुद्धा आहेत आणि बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत मी त्या युट्यूबवरून शिकलेल्या आहे व्हिडिओ बघून। बऱ्याच लोकांचे व्हिडिओ जे खरे असतात त्याच्यातून खूप आपल्याला माहिती मिळते आणि ही आपल्या युट्यूब फॅमिली ही चांगला अनुभवला असेल।
ज्या ह्या माझा व्हिडिओ बघतात. आणि महिलांना तर आपलं प्रत्येक काम सोपं, सरळ आणि कमी वेळेत कसं होईल ते बघत असतात. कारण का त्यांना एकच काम नसतं, अख्खं घर सांभाळून त्यांना व्हिडिओ बनवायचे असतात किंवा आपल्या कुठेतरी स्वप्नाला जागा द्यायची असते. पण स्वप्न पूर्ण करताना आपल्याला घरातल्या कामामधून वेळ अगदीच कमी उरतो आणि त्या वेळेला मॅनेज करण्यासाठी आपण छोट्या छोट्या किंवा शॉर्टकट म्हणू शकता अशा आयडिया आपण वापरायचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस त्या आयडिया आपण वापरतो त्यावेळेस त्या खरंच म्हणजे उपयुक्त आहात का किंवा त्याची आपल्याला कितपर्यंत मदत होत आहे तेही तपासणं तितकंच महत्वाचं आहे. तर चला मग असं करत करत मी आपल्याला 3 ब्लाऊज कट करून दाखवले आहेत आणि कशा प्रकारे मी ह्या चिमट्याचा वापर केलेला आहे तेही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. खरं तर मैत्रिणींनो, खूप छान असं हे चिमटे मदत करतात ब्लाऊज कटिंग करायला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही जर एकदा ट्राय केलं ना तर तुम्ही नंतर दुसरे पिना किंवा काहीही आणायच्या भानगडीत पडणार नाही. खर्चही वाचेल आणि एका वस्तूत आपले 2 कामं होतील. कारण का आपल्याला कायम काही ब्लाऊज कट करायचे नसतात. ब्लाऊज कट करायचे झाले की आपण चिमटे कपड्याला लावू शकतो. प्लस जर तुमच्या घरात छोटे मुलं असतील जे रांगत असतील त्यांना सुद्धा ह्या पिनापासून प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्या पिना घरात आणणं आपण टाळू शकतो. ही पद्धत वापरून तुम्ही त्या पिनापासून आपल्या मुलांचं रक्षण करू शकता. कारण का बऱ्याच वेळेस सुया कचऱ्यात वगैरे गेलेल्या असतात, घरात इकडे तिकडे पडलेल्या असतात आणि हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तर प्रत्येक मैत्रिणींनी ही अनुभवलेला असेल. तर मी ते साधे ब्लाऊज सगळे कट करून घेतलेले आहेत मैत्रिणींनो. साधे ब्लाऊज 9 आहेत आपले आणि तेही मी कट करून घेतलेत. आणि आता हे मी तुम्हाला अस्तरचे ब्लाऊज कट करून दाखवणार आहे. पण आपला व्हिडिओ थोड्या वेळेत आणि तुमचा मी कमी टाइम घ्यावा ह्या हेतूने मी ह्या साध्या ब्लाऊजचे अस्तर जे आहेत ते सगळे अगोदरच कट करून घेतले होते. फक्त मी तुम्हाला हे ब्लाऊज अस्तर टाकून ब्लाऊज पिसावर कसे कट करायचे ते दाखवणार आहे. पण योगायोगाने ह्या ब्लाऊज मध्ये आपला अस्तर भरपूरच मॅचिंगचा आलेला आहे. त्याच्यामुळे ब्लाऊजवर काही उमटून दिसत नाही. त्याच्यामुळे माफ करा. कारण का व्हिडिओ मोबाईल स्टँडला अगोदरच लावून ठेवलेला होता आणि मी आता एडिटिंगच्या टायमाला बघतेय. पण ठीक आहे, आपल्याला दुसरे दोन ब्लाऊज आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याच्यावर तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळेल. आणि हे थोडंसं कडक ब्लाऊज पीस आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की कडक ब्लाऊज पीस पिन न लावताही आपण कट करू शकतो. तर त्यात काय एवढं महत्वाचं. पण तुम्ही दुसरे दोनही ब्लाऊज पाहू शकता, ते एकदम सुळसुळीत आहेत आणि त्याला कशाचा तरी सपोर्ट लागतोच. तर ते आहेत हे ब्लाऊज. तर हे ब्लाऊज एकदम सुळसुळीत आपली डेली वेअरची जी साडी आहे तसं आहे आणि याला कट करायला खरंच खूप प्रॉब्लेम होतो. तर मी अशा प्रकारे चिमटे लावून हे ब्लाऊज कट करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता पाठीमागचा भाग जो आहे तो कट करून घेतला आणि त्याच पद्धतीने मी पुढचाही भाग कट करून घेतला. आता ब्लाऊज 4 टक्स आहे त्याच्यामुळे एक तुकडा कमी येईल, पण तरी सुद्धा तुम्ही ह्या प्रकारे कटोरीचंही ब्लाऊज कट करू शकता. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, कारण प्रत्येक वेळेस जेवढा मला ब्लाऊज कट करायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा 45 मिनिट वेळ मला कमी लागलेला आहे अशा प्रकारे ब्लाऊज कटिंग करायला. तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्हाला जर ही आयडिया आवडली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हो, मी हे 12 ब्लाऊज कट करण्यासाठी मला पूर्ण 61 मिनिट लागलेली आहेत आणि व्हिडिओ एडिटिंग करून तुमच्यापर्यंत थोड्या वेळात पोहोचायचा प्रयत्न मी केलेला आहे. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आणखीन एकदा सांगते, नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मग भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.